आपल्या मनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं. हे करायचं का नाही? ते करायचं का नाही? अरे, अरे! नाही, नाही, नाही. मी आता हे करतो. लगेच 2 मिनिटांनी. नाही, नको. असं नको करायला. असं करूया आपण. म्हणजे नेहमी आपण कन्फ्युजनमध्ये असतो, की हे करायला हवे? नको. आणि हे कन्फ्युजन मग आपण एवढं स्ट्रेसमध्ये येतो, की आता नक्की करायचं तर काय करायचं? तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला त्यासाठी आपले प्रश्न स्वामींना विचारायचे आहेत. पण आता तुम्ही डायरेक्टली विचारलं तर स्वामी डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहेत का, की नाही तू हे कर, तू ते करू नकोस. त्यासाठी तुम्हाला स्वामींचा कौल घ्यावा लागतो आणि तोच कौल कशाप्रकारे घ्यायचा, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे ना, स्वामींना माहिती आहे, की आपल्या भक्ताला कधी आणि काय आणि कोणत्या वेळेत आणि किती प्रमाणात द्यायचं आहे. स्वामी नेहमी आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. मग आपल्याला त्याच्यामुळे जे काही आपले प्रश्न आहेत ना, ते स्वामींना विचारायचे आहेत. पण कोणत्या पद्धतीने? तर ते जाणून घेऊया आपण. त्या अगोदर आपल्या जीवनामध्ये काय प्रश्न असतात नॉर्मली? तर तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर मग ते घर घेऊ का नको? तुम्हाला गाडी घ्यायची असेल, तर घेऊ का नको? कोणतीही वस्तू असू देत, आपण नेहमी दुविधामध्ये असतो. करू, नको करू, करू, नको करू. आणि असे काही प्रश्न असतात, की ज्याचे उत्तर फक्त स्वामींकडे असते. उदाहरणार्थ, तुम्हाला आता इंटरव्ह्यूला जायचंय. मग ती नोकरी तुम्हाला मिळणार आहे का नाही? मग आपण जर समजा कोणाला उधार पैसे दिलेत, तर तो आपल्याला पैसे वापस देईल का नाही? घरातली जी काही दुःख आहेत, ती दूर होतील का नाही? किंवा एखादा जॉब तुम्हाला सोडायचा आहे, तर तो जॉब सोडल्यावर तुम्हाला दुसरा जॉब लागेल का नाही? चांगला भेटेल का नाही? मुलांच्या लग्नामधील अडथळे असो, कोणतेही प्रश्न असो. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये तर काय झालंय, की एवढं कन्फ्युजन वाढलं आहे कारण की कॉम्पिटिशनही वाढलं आहे. पूर्वी कसं सगळं ईझी होतं, पण आता खूप विचार करून, खूप बारकाईने लक्ष घालून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आणि मग आपले महाराज आपल्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढतात आणि आपल्याला योग्य निर्णय देतात. आपल्याला योग्य असा कौल देतात. तर आता कसं हे कन्फ्युजन दूर करायचं आणि आपण महाराजांचा कौल कसा घ्यायचा? आपल्याला महाराज योग्य दिशा कसे दाखवतील? तर जेव्हा केव्हा तुम्ही दुविधामध्ये असाल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? काय होतं ना, की दुविधामध्ये असल्यानं आपण जवळच्या व्यक्तीला विचारलं ना, की "अरे, मला असं-असं करायचंय, मग मी करू का नको?" मग तुम्ही आईला देखील विचारलं ना, की "अगं आई, मला ना आता फ्लॅट घ्यायचाय, तर मी घेऊ का?" तर आई काय म्हणणार किंवा कोणीही असेल, "हे बघ, तू विचार कर, तू योग्य निर्णय घे आणि तुझा तू डिसिजन घे. उद्या आमच्यावर शब्द नकोय, की तूच म्हटली होतीस कर." म्हणून ते पण थोडासा माघार घेतात. मग त्यावेळेस फक्त आपल्याला स्वामीच साथ देऊ शकतात. आणि कारण की कधी निर्णय जर चुकीचा झाला ना, तर आपली लाईफ संकटात जाते आणि आपले संकट अजून वाढत जातात. मग ते संकट वाढू नये म्हणून आपल्याला काय करायचंय, तर 2 प्लेन व्हाईट पेपर घ्यायचे आहेत. दोन्ही पेपर सेम कलरचेच घ्या. वेगळा कलर नको त्याच्यामध्ये. आणि मग काय करायचंय त्या पेपरवरती फक्त वरती श्री स्वामी समर्थ असं लिहा. आणि खाली तुमचा जो काही प्रश्न असेल ना, तो. आता तुम्हाला म्हणजे फ्लॅट घ्यायचा आहे समजा. तर मी फ्लॅट घेऊ का? खाली एका पेपरवर लिहा हो. दुसऱ्या पेपरवर मी फ्लॅट घेऊ का? आणि नाही. आणि दोन्ही पेपर हा प्रश्न लिहून एकावर एक घडी घालून ठेवा. आणि तो हातात पकडा. आणि मग त्या दोन्ही पेपरला छान व्यवस्थित असं फोल्ड करून घ्या. या दोन्ही चिठ्ठ्या महाराजांच्या फोटो जवळ ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर कमीत कमी 1 माळी जप तरी करा. किंवा काही वेळ म्हणजे निदान थोडा वेळ तुम्ही 5 मिनिट तरी मनात प्रश्न न आणता महाराजांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ असं म्हणा आणि त्यानंतर तुम्ही महाराजांना प्रार्थना करा, की "हे स्वामी महाराज, मी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही माझ्या आई-वडिलांसारखे आहेत. तुम्ही मला योग्य तो निर्णय द्या. तुम्ही मला जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल." असे म्हणा व त्यानंतर चिठ्ठ्या उचलून खाली वर करून टाका आणि त्यातील एक चिठ्ठी उचला आणि मग त्याच्यामध्ये जे काही प्रश्नाचं उत्तर असेल, समजा जर हो आलं असेल, तर ठीक आहे, तुम्ही ते करण्यासाठी जाऊ शकता. पण उत्तर जर मनासारखं आलं नसेल ना, तर नाराज होऊ नका.
कारण की महाराजांनी तुमच्यासाठी काहीतरी चांगला विचार केलेला असेल. त्यामुळे तुम्ही परत परत चिठ्ठ्या बदलून टाकू नका, की नाही आता जर आले नाही तर मग परत एकदा टाकते, मग परत एकदा हो येईल. जे पहिल्यांदा उत्तर आलं असेल त्याचप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. परत परत चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत. आणि हे सगळं मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलेलं आहे. माझ्यासोबतही असंच घडलं होतं, की माझं उत्तर अगोदर नाही आलं होतं आणि मग मी तरीही परत चिठ्ठी टाकली आणि हो उत्तर आल्यानंतर मी ती गोष्ट केली. पण त्या गोष्टीचा काही फायदा झाला नाही. शेवटी मी जिथे आहे तिथेच आली होती. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे उत्तर येईल, स्वामी पहिल्यांदा जो कौल देतील तोच एक्सेप्ट करा आणि परत चिठ्ठ्या टाकू नका. श्री स्वामी समर्थ.